एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। तिन्ही नेते दिल्लीमध्ये आज अमित शहांची भेट घेतील आणि दिल्लीतल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या घोषणेची शक्यता आहे। मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून एकनाथ शिंदे यांनी माघार घेतलेली आहे आणि वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं देखील शिंदेंनी काल स्पष्ट केले। त्याच्यामुळे आता आजच्या दिल्लीवारीमध्ये नेमकं काय घडतंय, मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून जे फडणवीसांचं नाव समोर आणलं जात आहे त्यालाच सर्वतोपरी पाठिंबा मिळतोय का हे पाहावं लागेल। काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शाह साहेबांनाही फोन केला। माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका। तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल। भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे, शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे। कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही अडसर, कुठले काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काही नाही आहे। अरे बाबा, आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत। मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना 2.5 वर्ष, मला पण 2.5 वर्ष पाठिंबा दिला की नाही। तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे, मी काय सांगितलं, वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे। या संदर्भात आपण बोलणार आहोत। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेत। पंकज, शिंदेंनी घेतलेली ही माघार आहे वरिष्ठांकडून, म्हणजे भाजपच्या वरिष्ठांकडून फडणवीसांचं नाव समोर येत आहे। आजचा दिवस हा फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदासाठीच्या नावावर शिक्कामोर्तब करणारा असेल असं म्हणता येईल का? पुन्हा एकदा आपण पंकजांना संपर्क करूयात। दिल्लीमध्ये आज महत्त्वाची बैठक होती जिथे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील। गृहमंत्री अमित शहांची ते भेट घेतील आणि मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून आता शिंदेंनी माघार घेतल्यानंतर नेमकं काय घडतंय हे पाहावं लागेल। आजच्या दिल्लीच्या बैठकीत गोष्टी निश्चित होतील। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी पंकज यांच्याशी बोलणार आहोत। पंकज, आज तिन्ही नेते दिल्लीत जात आहेत, नेमकी कधी ही भेट होणार आहे आणि आज फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल का, त्याबाबतची घोषणा होईल का? तांत्रिक अडचणीमुळे पंकज यांच्याशी संपर्क होत नाहीये। मात्र आता या दिल्ली दौऱ्यानंतर नेमकं काय घडतंय याचे अपडेट्स आपण पुढारी न्यूजवर वेळोवेळी बघणारच आहोत। आधी अजित पवारांनी फडणवीसांना पाठिंबा देणं मुख्यमंत्री पदासाठी, आता शिंदेंनी सुद्धा या रेसमधून माघार घेणं, त्यामुळे आता फडणवीसांचंच नाव समोर येत आहे। पुढची महत्त्वाची बातमी, दिल्लीमध्ये विनोद तावडे आणि अमित शहांची बैठक झाली आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात तावडे आणि शहांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। महाराष्ट्रातील जातीय समीकरणांची शहांनी तावडेंकडून माहिती घेतली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुद्धा त्यांनी माहिती घेतल्याचं कळतंय। भाजपच्या विश्वसनीय नेत्यांनी पुढारी न्यूजला ही माहिती दिली आहे। प्रतिनिधी शिवाजी काळेंकडून आपण तपशील घेणार आहोत। शिवाजी, या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली, तावडेंकडून नेमकी कुठल्या गोष्टींची माहिती शहांनी करून घेतली आहे? जी माहिती मिळते त्यानुसार महाराष्ट्रामध्ये आगामी काळात जो मंत्रिमंडळाचं स्थापना होणार आहे त्यामध्ये सामाजिक, जातीय, त्याचबरोबर प्रादेशिक समतोल कशा पद्धतीने राखता येईल या दृष्टिकोनातून ही बैठक झाली। आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे। त्या दृष्टिकोनातून ही भेट महत्त्वाची मानली जात आहे आणि या बैठकीमध्ये साधारण मंत्रिमंडळाचा विस्तार वाटप करताना कोणत्या पक्षाला किती जागा देणं गरजेचं आहे, भाजपच्या जर 130हून अधिक जागा आहे तर त्यांना साधारण किती जागा अपेक्षित आहेत। दुसरीकडे जर पाहिलं तर आपण या सगळ्या जागा वाटपामध्ये महाराष्ट्रातील प्रादेशिक समतोल जो आहे तो राखणं गरजेचं आहे, कारण सर्वच स्तरामधून, म्हणजे पूर्वी पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला फारसं यश मिळायचं नाही, मात्र यावेळेस भाजपला पश्चिम महाराष्ट्रामधून घवघवीत यश मिळालंय, मराठवाड्यातून घवघवीत यश मिळालंय, विदर्भातून मिळालंय, कोकणाने तर भरभरून दिलंय। जिथे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जायचा तिथेही भाजपने आपलं जोरदार कमबॅक केलेला आहे। एकंदरीत सर्वदूर पोहोचलेल्या भाजपला आता सर्व क्षेत्रामध्ये, सर्व प्रादेशिक भागामध्ये प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे आणि कोणाला दिलं तर हे प्रतिनिधित्व कायम राहील। भाजपचा बालेकिल्ला म्हणून हा सर्वच महाराष्ट्र ओळखला जाईल
त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनातून काय नक्की करणं गरजेचं आहे? मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्यामुळे मुंबईला झुकतं मार्क मिळतंय का? शहरी भागामध्ये सर्वच भागामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर महानगरपालिकांच्या निवडणुका आहे. दुसरीकडे ज्याला मिनी विधानसभा म्हणतात ती जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे, अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे बाकी आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार जो आहे ते करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे आहे ते आता मंत्रिमंडळाच्या वाटपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहणं महत्वाचं आहे. शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.